वैविध्यामध्ये एकता, नाविन्यामध्ये सुंदरता. तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा. श्रोते हो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो. यावर्षी आपण भारतातल्या 12 राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या बिझीलँड बिल्डिंग मधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या, साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. गोटापट्टी खुलते छान, कोटा सिल्कची निराळी शान. नृत्य गायन ज्यांची शान, सुंदर रंगीला राजस्थान. जयपूरची बांधणी असो की जोधपूरची बंधेज, भारतीय परंपरेचं हे वैभव आता आपल्या स्वामिनीमध्ये सहज उपलब्ध. राजस्थान म्हणजे मोठमोठे किल्ले, हवेल्या, राजमहाल आणि त्या महालांमध्ये घडणाऱ्या असंख्य प्रेम कहाण्या. राजपूत वीर आणि वीरांगनांनी दिलेली झुंज आणि त्यांनी केलेला त्याग याची असंख्य स्मारकं. राजपुताना स्त्रियांच्या आरसपानी सौंदर्यावर एखादी मोत्यांची माळ जडवावी, तसं राजस्थान हे भारतातलं एक सौंदर्य आणि परंपरा असलेलं राज्य. परंपरागत राजेशाही आणि श्रीमंत वारसा मिळाल्यामुळे इथल्या स्त्रियांची वस्त्र आणि आभूषणं सुद्धा त्याच दर्जाची असणार. अगदी बरोबर. तर आज आपण सुरुवात करूयात राजस्थानची पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील बांधणी साडीनं. त्याआधी मला बांधणी हा साडीचा प्रकार नक्की काय आहे ना ते समजावून सांगशील का? ही एक जुनी परंपरा आहे. पांढऱ्या शुभ्र साडीला ठराविक अंतरांवर वाळूचे खडे बांधले जातात आणि ते कापड जागोजागी रंगांमध्ये बुडवून अप्रतिम असं बांधणीचं डिझाईन तयार केलं जातं. म्हणजे छोट्या छोट्या खड्यांना बांधून तयार करण्यात येणाऱ्या डिझाईन्सला बांधणी म्हणतात. अगदी बरोबर. बांधणी हा शब्द संस्कृतमधील मूलबंध म्हणजेच बांधणे या शब्दापासून आलेला आहे. राजस्थान व्यतिरिक्त तामिळनाडू, गुजरात आणि पंजाबमध्ये सुद्धा बांधणीची साडी तयार केली जाते. पण मग राजस्थानी बांधणी साडी ही ओरिजिनल ना? म्हणजे तिचं स्वतःच असं काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य असणार. या साड्यांमध्ये चंद्रकला, शिकारी, बावनबाग अशा नावाचे वेगवेगळे डिझाईनचे प्रकार आहेत. आणि यात वापरल्या जाणाऱ्या रंगांची सुद्धा काही प्रतीकं आहेत बरं का. रंगांची प्रतीकं? आणि ती कसली? यात पिवळा, लाल, निळा आणि हिरवा हे प्रमुख रंग आहेत. प्रत्येक रंगाला परंपरेनुसार एक विशिष्ट अर्थ देण्यात आलेला आहे. यातला लाल रंग हा विवाहाचं प्रतीक आहे. विवाहाचं? हा, विशेष करून तो विवाहित महिलांनी वापरावा असा संकेत आहे. पिवळा रंग वसंत ऋतूचं प्रतीक आहे. यात निसर्ग आणि नवनिर्मिती अंतर्भूत आहे. अरे वा, काय छान संकल्पना आहे नाही? हा, आणि केशरी रंग हे त्यागाचं आणि युद्धाचं प्रतीक मानलं जातं. अध्यात्म क्षेत्रातील संन्यासी आणि आपला प्राण पणाला लावून लढणारे योद्धे यांच्यात हे एक प्रकारचं साम्यच म्हणायला लागेल. अगदी बरोबर. आणि जे घरदार सोडून कठोर संन्यास आचरतात त्यांच्यासाठी बैंगणी रंगांची वस्त्र वापरली जातात. आणि साड्यांचं काय? साड्यांमध्ये तर विपुल प्रमाणात रंगसंगती रेखली जातेच. पण त्या व्यतिरिक्त स्त्रियांचे घागरे, ओढण्या, अगदी पडदे सुद्धा बांधणीमध्ये तयार केले जातात. पडदे पण? हा, राजस्थानमध्ये स्त्रियांच्यात, विशेष करून विवाहित स्त्रियांच्या मध्ये पुरुषांसमोर जाताना चेहऱ्यावरून खूप खालपर्यंत वस्त्र ओढून घेण्याची पद्धत असते. यालाच पडदा म्हणतात. आणि बरं का, पुरुषांच्या फेट्यांमध्ये सुद्धा बांधणीची कापडं वापरली जातात. आणि रंगांचं काय? म्हणजे रंग कशापासून तयार करतात? पूर्वी बांधणीमध्ये कच्चे रंग वापरले जात असत. फुलं, पानं वगैरे या नैसर्गिक गोष्टींपासून हे रंग तयार केले जात असत. बर. पुढे 6व्या शतकात कुणा T.H. हेडली नावाच्या माणसानं इंडिगो सारख्या फुलांपासून पक्के रंग निर्माण करायची पद्धत या विणकरांना शिकवली. म्हणजे आजचं बांधणीचं रूप हे त्याचंच प्रतीक म्हणायला लागेल. हा, आणि हे रंग जरी पक्के असले किंवा धुतले जात नसले तरी सुद्धा मूळ राजस्थानी लोकांना कच्चे रंगच जास्त आवडतात.
त्यांच्या मते एकदा का ते रंग धुतले गेले की परत नवे रंग बांधणीवर चढवता येतात. वा, छानच आहे की हे. बरं, आता पुढची साडी कुठली? पुढची जी साडी आहे ती जोधपूरची बंधेज साडी. जोधपूर हे राजस्थानमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर. राजस्थानच्या इतर शहरांप्रमाणेच हे सुद्धा सौंदर्य स्थळ असेल, नाही? अर्थातच. अत्यंत शानदार असे किल्ले, हवेल्या, महाल, देवळं यांनी नटलेलं हे शहर सूर्य शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अगो बाई, आणि ते का बरं? कारण उन्हाळ्याच्या काळात जेव्हा सूर्यप्रकाशानं हे शहर उजळून निघतं तेव्हा जणू सूर्यनगरीच पृथ्वीवर अवतरली आहे असा भास लोकांना होतो. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. शिवाय याला नीलनगरी असं पण म्हणतात बरं का. नीलनगरी पण? हो, या शहरात मेहरानगड दुर्ग नावाचा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या भोवती असंख्य निळ्या रंगाची घरं आहेत, म्हणून याला निळ्या रंगाचं शहर पण म्हणतात. इथल्या कलात्मक हस्तकला, नृत्य, संगीत याबरोबरच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमधून भरभरून दिसणारे बंधेज कापडापासून निर्माण केलेले कपडे, साड्या या सगळ्यामुळे इथं पर्यटकांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. पण काय हो, या बंधेज कापडाची खासियत काय आहे? तसा हा बांधणी कापडातलाच एक प्रकार आहे. याची निर्मिती सुद्धा बांधणी कापडाप्रमाणेच होते. वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आणि अप्रतिम रंगसंगती हे या साड्यांचं वैशिष्ट्य. आता पुढची साडी सांगतो, कोटाची कोटा सिल्क. ओ, कोटा सिल्क. ओ, ही तर खूप प्रसिद्ध साडी आहे. अगदी बरोबर आहे. मुळात कोटा साडी ही कोटा डोरिया या नावानं प्रसिद्ध आहे. कोटा डोरिया हलक्या वजनाच्या विणलेल्या फॅब्रिकचं नाव आहे, जे आजही राजस्थानमधील कोटाजवळील कैथून आणि काही आसपासच्या गावांमध्ये पारंपरिक यंत्रमागांवर किंवा हातमागांवर हातानं विणलं जातं. अरे वा, म्हणजे वेगळीच पद्धत दिसते ही. कोटा डोरिया साड्या शुद्ध सुती आणि रेशमापासून विणलेल्या असतात आणि त्यांना खात म्हणून ओळखले जाणारे चौकोनी नमुने असतात. कोटा साडीचे चेकर्ड विणणं सर्वत्र खूप लोकप्रिय आहे. त्यांची विण अतिशय बारीक असते आणि त्यांचं वजनही खूप कमी असतं. वा, खूपच छान. असं सांगतात की 17व्या शतकामध्ये कर्नाटकातील मैसूरमधून काही विणकरांना कोटा इथं आणलं गेलं आणि त्यांच्याकडून या खास पद्धतीच्या साड्या विणल्या गेल्या आणि ही परंपरा आजतागायत चालू आहे. खरंच अनेक राजघराणी येतात आणि जातात, परंतु त्यातल्या काहींनी निर्माण केलेल्या या परंपरा मात्र त्या भूमीचं नाव अजरामर करतात. कोटा डोरिया साडीची आणखी पण काही वैशिष्ट्ये आहेत. या साडीचे मूळ विणकर मैसूरहून आलेले असल्यामुळे तयार केलेल्या कापडाला कोटा मसुरिया असंही म्हणतात. साडीला ताकद देण्यासाठी अंदाजे 20-80च्या प्रमाणात कापसामध्ये रेशीम मिसळलं गेलं. म्हणजे 20% कॉटन आणि 80% सिल्क असंच ना? हां, अगदी बरोबर. आणि हे कॉटन सिल्क कोटा डोरियाचं मिश्रण बनलं आहे. आजकाल हातानं विणलेल्या सिल्क कोटा डोरिया साड्यासुद्धा लोकप्रिय झाल्यात. यात सोने आणि चांदीच्या धाग्यांचा पण समावेश असतो. हो, पण मग आणखीन काय काय वैशिष्ट्य आहे या साडीचं? या साडीमध्ये पूर्वी बुटी नावानं ओळखले जाणारे लहान लहान डिझाईन्स वापरले जात होते, पण आता फॅशन आणि आवडीनिवडीनुसार मोठ्या डिझाईन्स बनवल्या जातात. एक साडी 6.5 मीटर लांब असते आणि त्यात ब्लाऊज पीस देखील समाविष्ट असतो. अतिशय सुशोभित केलेली साडी बनवायला 1 महिना लागू शकतो. काय सांगताय काय? 1 महिना? हो, आणि ती वंश परंपरागत असलेल्या अस्सल कोटा डोरिया साडीला एका कोपऱ्यामध्ये विणलेलं GI चिन्ह असतं. GI चिन्ह? हां, हे चिन्ह ती साडी अस्सल चांदी आणि सोन्याचा धागा वापरून हातानं विणली गेली आहे याचं प्रमाणपत्र असतं. यानंतर मी तुला आता गोटापट्टी किंवा गोटावर्कच्या साड्यांबद्दल सांगणार आहे. गोटावर्क? आता हा काय प्रकार आहे? हे सुद्धा राजस्थानी साड्यांचं एक अप्रतिम वैशिष्ट्य आहे. याचा प्रारंभ खूप वर्षांपूर्वी राजस्थानमध्येच झाला. पण मग या साडीचं वैशिष्ट्य काय? विशेष करून लग्न सोहळ्यात वापरण्यात येणाऱ्या या साडीच्या काठाला जरीच्या रिबिनसारखे तुकडे शिवायची पद्धत आहे. हा खास राजस्थानी लहेजा आहे विणकामाचा.
आणि यात इतरही रंगाच्या विविध प्रकारच्या पट्ट्या वापरल्या जातात. या साड्या विशेष करून धार्मिक प्रसंगात वापरण्यात येतात. पूर्वी या जरी कामात अस्सल सोनं किंवा केवळ चांदीचा वापर व्हायचा, परंतु आजकाल मात्र यामध्ये तांब्याच्या तलम रेशमी धाग्याचा वापर करण्यात येतो. त्या सोन्या चांदीच्या तारांमुळे साडी अगदी जड होत असेल नाही? शक्यता आहे, पण आधुनिक प्रकारात मात्र तांब्याला प्लास्टिक सारख्या प्रकारामध्ये बदलून डिझाईन्स करायची पद्धत अधिकाधिक आता रूढ होत चालली आहे. म्हणजे जुन्या नव्याचा खूप छान संगम निर्माण केलेला दिसतोय. या साड्या विणण्याची पद्धत सुद्धा खूप क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे बरं का. सर्वप्रथम एका बटर पेपरवर डिझाईन काढून घेऊन त्याला सुईनं भोकं पाडून डिझाईन तयार केलं जातं आणि साडीवर तो बटर पेपर ठेवून ते खडूच्या पावडरनं साडीवर उतरवलं जातं. खरंच कठीण आणि अगदी वेळखाऊ प्रकार आहे हा. त्यानंतर विविध आकाराचे कापडाचे तुकडे या साडीवरून शिवले जातात. एवढं हँडवर्क केल्यानंतर ही साडी तितक्याच तोलामोलाची होत असणार. आणि तुला या साड्या पाहायच्या असतील तर तू ताबडतोब कुमठेकर रोडला स्वामिनीला भेट दे. तिथे या आणि आधी सांगितलेल्या सगळ्या साड्यांचे नमुने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. तेव्हा ना तुझा पत्ता पाठ देखील झाला असेल. हो तर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. बरोबर? अगदी बरोबर. चला तर मग आजच्या आज स्वामिनीला भेट देऊयात. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, डॉक्टर अमित त्रिभुवन. निर्मिती रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रक अजिंक्य पुरंदरे. निर्मिती संयोजन शेखर काळे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.